बघा लक्षात द्या, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कम्प्लिटली बघितलंय. त्याच्यानंतर आपण काय सुरू केलं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनचं इंट्रोडक्शन. हा पॅराग्राफ राहिला. ठीक आहे. आता एक क्वेश्चन विचारतो, जेनेटिकली आयडेंटिकल हे सेक्शुअल मध्ये तयार होतात की असेक्शुअल मध्ये? ओके, बरोबर आहे, असेक्शुअल मध्ये. ओके, जेनेटिकली डिसिमिलर कोणामध्ये तयार होतात? एका तू पुढे येऊन बस, तुम्ही दोघंही पुढे या, झालं आहे दोघं पण. आता बघा या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन अँड मेल गॅमेट. आता तुम्हाला परत गोष्ट सांगतो, आपलं थेरीचं लेक्चर आहे ना, पण थोडंसं स्लोली सांगेल मी. बघा पहिल्यांदा या ठिकाणी गॅमेट्स आहेत. ओके, हा काय, हा काय, यांचं काय झालं, याच्यापासून काय तयार झालं, इथपर्यंत मला माहिती आहे. आता या झायगोटचं काय होते, मायटोटिक डिव्हिजन होते. झायगोटचं काय होते, मायटोटिक डिव्हिजन, आणि याच्यापासून तयार होतो एक एम्ब्रिओ. काय तयार होतो, एम्ब्रिओ तयार होतो. म्हणजे काय तयार झाले, एम्ब्रिओ तयार झाले. याला म्हणायचं एम्ब्रिओजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ, कॉल्ड ॲज द एम्ब्रिओजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ, फॉर्मेशन म्हणजे तयार होणे. काय तयार होणे, एम्ब्रिओ, म्हणून याला काय म्हणतात, एम्ब्रिओजेनेसिस. याला EMBRYO जेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्म होणं, तयार होणं, म्हणून दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ एम्ब्रिओजेनेसिस. तर माझा सिंपल क्वेश्चन आहे, असेक्शुअल मध्ये एम्ब्रिओ तयार होतो का? होत नाही. सेक्शुअल मध्ये एम्ब्रिओ तयार होणार आहे. ठीक आहे. दॅट इज द गॅमेट फॉर्मेशन, फ्युजन, दॅट इज द फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर एम्ब्रिओ तयार होणार, त्याला म्हणायचं एम्ब्रिओजेनेसिस. म्हणून इथे दिले बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टराइज्ड म्हणजे ओळखलं जातं, कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट अँड द फॉर्मेशन ऑफ द झायगोट, आणि त्यासोबत एम्ब्रिओजेनेसिस. आता सिक्वेन्शियल, सिक्वेन्स म्हणजे लगातार, पाठोपाठ. Sequential events that occur in a sexual reproduction are grouped into 3 distinct parts. Okay, 3. तर इथे बघा, जे सेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. ओके, 3 काय म्हणतात आपण, इव्हेंट असतात असं म्हणतात. त्यातला पहिला जो इव्हेंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, दॅट इज नोन ॲज, म्हणजे बीच मधला, दॅट इज द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन, मला सांगा, फर्टिलायझेशनच्या अगोदर जो असतो ना तो प्री असतो ना, म्हणून त्याला म्हणायचं प्री फर्टिलायझेशन. ओके, मग आता फर्टिलायझेशन झालं, पोस्टमॉर्टम ठीक आहे. चला, पोस्टमॉर्टम केव्हा असतं, जिवंत असताना असते का, गेल्यावर की मेल्यावर, गेल्यावर. ठीक आहे. तसंच फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे पोस्ट, म्हणून याला काय म्हणतात, पोस्ट फर्टिलायझेशन. माझे काय क्वेश्चन आहे, तुम्ही मला सांगा, हे 3 क्रिया आहेत, 3 इव्हेंट आहेत. ठीक आहे. हे प्री वेडिंग आहे, हे हळद आहे, आणि हे लग्न आपल्या भाषेमध्ये समजायचं. ओके, आता मला सांगा, या ठिकाणी प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं? गॅमेट फॉर्म होतात, गॅमेटोजेनेसिस. ओके, स्पर्म आणि ओव्हम तयार होतील सिंपली. इथं प्लांट आहेत म्हणून पोलन ग्रेन्स तयार होतील. ओके, मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस हे ह्याच्यामध्ये. फर्टिलायझेशन मध्ये एकच होते, पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये फ्रूट तयार होते. काय तयार होते, फ्रूट. फ्रूट म्हणजे फळ, आंबा, द्राक्ष, हे सगळे कुठं, पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये. समजले? अगोदर इथं गॅमेट तयार होतात, तिथे काय तयार होतात, गॅमेट्स तयार होतात. आता तुम्हाला जर मी तर म्हणलो बाबा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधले गॅमेट सांगा, तर मी म्हणलो असं चित्र काढलं, आणि याच्या पुढे मी काय दिलं, पोलन ग्रेन. आणि दुसरा दॅट इज द फिमेल एग. मी सांगितलंय तुम्हाला, फिमेल एग. आता तुम्ही याचं दुसरं एक नाव पाठ करता का, करूयात आता, ते महत्वाचं आहे. पोलन ग्रेनचं दुसरं नाव आहे मायक्रोस्पोर. काय नाव आहे, मायक्रोस्पोर. आणि फिमेल एगचं नाव आहे मेगास्पोर. मायक्रोस्पोर तयार होणं म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय म्हणलं मी, मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि मेगास्पोर तयार होणं म्हणजे काय, त्यापुढे का, मेगास्पोरोजेनेसिस. कुठून कुठे त्याला समजायला ना. आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही सांगायचं मला, मायक्रोस्पोरोजेनेसिस कुठं होईल, कशामध्ये? बघा लक्षात द्या, पोलन ग्रेन इज द गॅमेट ना, तो स्वतःच गॅमेट आहे, त्याचं ते नाव आहे. त्या मुलगा आहे, त्याचं नाव विजय आहे, त्याला बंटी म्हणत असते, दोन्ही एकच आहे ना. तसंच या ठिकाणचा पोलन ग्रेन
म्हणजेच मायक्रोस्पोर आहे. तर तयार होणं म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर मी एवढंच विचारलं की बाबा पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्कोप तयार कुठं होतो? हे दोघं पण फ्लावर मध्ये तयार होतात. पण फ्लावर मध्ये कुठं, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. फ्लावर मध्ये 4 पोरल्स असतात, आपण बघले ना. त्यातले अतिशय महत्वाचे त्यांना म्हणायचं इसेन्शियल ओरल्स. ओके, त्याच्यामधला पहिला आहे अँड्रोसियम, दुसरा आहे गायनोसियम. मेल कोणता असेल? म्हणून ह्याच्यामध्ये काय होतं? मायक्रोस्पोरोजेनेसिस. समजलं? आणि गायनोसियम म्हणजे फिमेल पार्ट आहे, म्हणून तिथे काय होते? मेगास्पोरोजेनेसिस. ठीक आहे. आता मला सांगा, मायक्रोस्पोर म्हणजे काय तयार व्हायला? पोलन ग्रेन्स तयार. आणि गायनोसियम मध्ये मेगास्पोर म्हणजे फिमेल एग, त्याला एम्ब्रियो सॅक सुद्धा म्हणतात, किंवा आपण आता सध्या म्हणतात फिमेल एग म्हणतात. इथपर्यंत काही लक्षात आलं? काय अडचण नाही. हेच आपल्याला इथं बघायचं होतं की बाबा कुठं काय तयार होतं. मग आता विसरायचं नाही. फर्टिलायझेशन सिंपली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 3 पायऱ्या असतात, 3 स्टेप असतात. त्यातली पहिली म्हणजे प्री असते, म्हणून त्याला प्री फर्टिलायझेशन. दुसरी स्टेप म्हणजे फर्टिलायझेशन, आणि तिसरी स्टेप म्हणजे नाव सुनंदा ताटे. ठीक आहे. सोनल धामगाव गाव. ओके. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन इथपर्यंत आलं. मग फ्लावर कुठे तयार होते? इथं. फिमेल तयार कुठे होतं? फर्टिलायझेशन. मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस कुठे तयार होतात? प्री फर्टिलायझेशन. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? नाही ना? पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये फ्रूट तयार होते, कारण की ऑलरेडी काय असते? हे सगळं चाललंय कशामध्ये? बोलण्याच्या एका होत असेल. झालं. आता किती राहील? अरे नाही, मी फ्रूट म्हणलं होतं का? फ्लावर म्हणलं होतं का? लक्ष आहे की नाही तुमचं हे बघण्याचं? आहे, लक्ष आहे ना? आता इथे हेच सांगितले. Sexual reproduction is characterized by the male and female gamete fertilization, the formation of zygote and embryogenesis. Sequential events that occur in sexual reproduction are grouped in 3. काही नाही गेले की 3 म्हणायचं. किती मार्क खातात? प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड द पोस्ट फर्टिलायझेशन. काढा बरं आपले नोट्स. ही डायग्राम आहे, द्या ना. ही डायग्राम नसतं, दुसरी डायग्राम. ही नाही ना? दुसरी डायग्राम. त्या नाव कोणाला काय म्हणतात तुम्हाला येतात ना? नंबरिंग. तिथं नाव कसं द्यायचं बघा, लक्ष द्या. 1 नंबर 2 नंबर म्हणायचं. ठीक आहे. 1 नंबरला काय आहे असं इथं नाव. किती नाव आहेत? नंबर आहेत 15 आहेत ना. 1 नंबर खाली जागा आहे का बघा बरं. तुला वाटलं की मी देईन, पण मी 2च काढून ठेवला. प्रॉब्लेम असा तुला भेटलं तिथं खाली जागा आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 20 आहे नाव. आता आले त्याने आता थोडस बसा, थंड व्हा. एवढा वेळ कसं का? अरे कसं करता? या म्हणजे तुम्ही कॉलेजला आज पण गेल्या, सोमवारचं पण जाता? देवाला जायचं थोडस. चला तुम्ही ते सॉल्व करा. बघा ना माझी नोट्स कुठे आहे का. ओके चला, मला 95 नाव द्यायचं त्यांना. थोडं मागे आपल्याला
डोळ्याचा पॉइंट आहे ना, पुढे पुढे दिसते ना दूरचं. मायोपी आहे की हायपरमेट्रोपी आहे? दोन्ही दिसत नाही. ऍस्टिग्मॅटेशन म्हणतात त्याला, ऍस्टिग्मॅटेशन. वयानुसार होतं डोळ्याच्या पॉइंटनुसार. काढा लवकर. तुम्ही नाव लिहायला की फोन किती नाही, तुम्ही ती फाईल तिकडे घेतलो असतो लगेच. तुम्हाला येत नाही मला माहिती आहे. चला आणायची राहू द्या. आता सगळ्यांचा प्रश्न आहे ना. 1 नंबरची डायग्राम हे होमवर्कला करा, काय अडचण नाही. मी टाकतो तुम्हाला जाताना द्यायला. ओके, इथपर्यंत आपल्या लक्षात काय नाही. फ्लावरचे नाव द्यायचे, आपण हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. माहिती आहे फ्लावर, माहिती आहे तुम्हाला. हे कशाचं फ्लावर आहे? हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं, आपलं जास्वंद. ठीक आहे. चला इथे तर डायग्रामची नावं द्यायला चालू केले आपण. हिरवा कलरचं काय असते? कॅलिक्स असते. सगळ्यात बाहेरचा आउटर मोस्ट ग्रीन कलर, दॅट इज नोन ॲज द. लक्ष द्या. ओके, त्याच्यानंतर हे झालं 2 कॅटेगरी झालं असं. हे काय रे? पेटल्स. हे काय? अरे फिलामेंट आहे, वर अँथर आहे. असं का करत आहात तुम्ही? अँथर. आणि हे खालचं काय? फिलामेंट. हे काय? स्टिग्मा. एवढं मात्र पाठ आहे. त्याच्यानंतर खालचं काय? राहायचं स्टाईल मध्ये. त्याच्यानंतर खालचं हे पार्ट लक्षात ठेवायचे. ग्रीन. आता मी विचारतो, कलर्ड पोर्शन ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड ॲज. आता तुम्ही मला एवढं म्हणलं सर 4 ओरल्स असं तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणजे मी इथे सांगितलं होतं. कॅलिक्स, कोरोला. लिहू नका आता, लक्ष द्या. एंड्रोसियम, गायनोसियम. चला मला तर त्याच्यामध्ये एकच दिसाली कॅलिक्स. कोरोला कुठे आहे? पेटल्सला काय म्हणतात? कोरोला. तसं नाही, पेटल्सला कोरोला म्हणणार. बघा इथे एक पाकळी आहे का? फक्त एक जर पाकळी असेल तर त्याला म्हणायचं पेटल. अनेक पाकळी असतील त्याला म्हणायचं कोरोला. बघा हे खूप महत्वाचं आहे. कॅलिक्स आणि कोरोला खूप महत्वाचं आहे. आणि एकच जर कॅलिक्स असतं तर सेपल म्हणतो. द सिंगल युनिट ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड ॲज द सेपल. द सिंगल युनिट ऑफ द कोरोला इज कॉल्ड ॲज द पेटल. आणि अँड्रोसियम मध्ये 2 घटक येतात, अँथर आणि फिलामेंट. आणि गायनोसियम मध्ये 3 जण येतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हे पुढे आहे, फक्त गेल्या म्हणून आपण तुम्हाला सांगतो. ओके, लक्ष द्यायचं. एवढं आलं लक्षात? मी नाव घेतो, तू नाव घ्यायचं. कॅलिक्स, पेटल्स, फिलामेंट, अँथर, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्हल्स, सेपल्स. त्याला बोला वाटलं गुड घातलं. ठीक आहे. आता अजून बरेच आहेत ना. नेक्स्ट पॉइंट त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर आहे ना. नाही जुन्या स्लाइडवर याच्यावर असेल. कशावर आहे? नवीनवर आहे की जुन्यावर आहे? लक्ष्मी तू कॉलेजला गेली नाही? मोठी नाही. अजून काही टेन्शन नको, बरंच काय आपल्याला लिहायचं. चला लक्ष द्या. आता काहीच नाही, लिहा म्हणलं की लिहा. फक्त त्याच्यावर एक हेडिंग आहे का बघा. अँथरची आहे ना, नंतर लिहायचं बीटिक मध्ये शिकव. तर ते काल नोटची मी फाईल टाकला, तिथे क्लिक करी ओपन व्हाले. थोडं बघा, थोडं शाणे सुलते बघा. मी प्रत्येक वेळेस सेंड करणार नाही, माझं काम तिथे सेव्ह करणं आहे, तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता बघा तो पॉइंट थोड्या वेळाने शिकवतो. आता इथे बघा, मग मला सांगायचंय रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज. रिप्रोडक्टिव्ह, तू पुढे आवाज येणार ना. रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज फ्लावर. गुड. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड एंड्रोसियम. फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड ॲज. समजलं आता बघा. द मेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज. Attention. Individual member of an endocyme is called as the individual member. Individual. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी आवतन येते जेवायला 2 प्रकारचं आवतन राहते. एकट्याला बोलणं नाही तर दुसरं चुलीला. चुलीवर म्हणजे चूल म्हणलं की चूल पेटवायची असते का? असते की नाही आवतन?
माझ्या लग्नात तुम्हाला चूल बनला होता ना, पण एकटंच आहे उन्हाळ्यात. ओके ऐक ना पुढच्या तुमची 12वी आणि तुमचा पेपर आणि माझं लग्न एखाद दिवशी एवढं प्लेट कमी लागतं. ठीक आहे. अँड्रोसियम, आता मला काय म्हणायचं लक्ष द्या. अँड्रोसियम मोठा घटक आहे, त्याचा सिंगल युनिट दॅट इज नोन ॲज द, समजलं ही आपली फॅमिली, त्याच्यातील तुम्ही एकटे. अँड्रोसियम मधला पण असणार आहे स्टेमन, पण स्टेमन्स कन्सिस्ट ऑफ 3 जण असतात. ओके, त्याच्यामधला पहिला फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. पण हे असं नाही वाचायचं, असं वाचायचं वर अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. काहीच पार्ट नाही तर 2 पार्ट करायचं, अँथर आणि फिलामेंट. सगळ्यात वर अँथर, मान म्हणजे अँथर, सॉरी डोकं म्हणजे अँथर, मान म्हणजे कनेक्टिव्ह आणि धड म्हणजे, नाही मला थोडस प्रॉब्लेम आहे बरं, मी विसरतो म्हणून तुम्ही मला सांगायचं सगळे चुकाले. आलं मग. आता अँड्रोसियमचं सिंगल युनिट स्टेमन, बरोबर आहे. स्टेमनला किती फाटे फुटाले? त्यातला पहिला, दुसरा, तिसरा. त्यामधला आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय? हा, स्ट्रक्चर म्हणजे रचना. कोणाची रचना बघायला आपण? अँथरची आपल्याला रचना बघायची, म्हणजे स्ट्रक्चर बघायचं, नेमकं बनलाय कसं अँथर. ओके, नेमकं कसं झालंय, बनलेला कसा आहे हे बघायचं. ठीक आहे. An immature stage of the anther is represented by the group of parenchymatous tissue surrounded by the single layer epidermis. आता लक्ष द्या. टिश्यू माहिती आहे तुम्हाला? तेवढंच माहिती आहे. सेल एक, टिश्यू एक. There are different types of tissues. कोणकोणते असतात? अजून हा ऐका ना, मी लई फास्ट शिकवणार नाही, तुम्हाला समजावं असं शिकवतो. ओके, सांगा. There are primary, there are 2 types of tissue. बघा आपल्याला काय काम आहे. टिश्यूचे 2 प्रकार पडतात. पहिला त्यामधला पहिला टिश्यू पडतो आणि दुसरा, मी एक सांगले की दुसरा तुम्हाला येणार म्हणजे येणार, ज्याला पार्ट नाही तर मी सांगते आता बघू. प्लांट टिश्यू, दुसरा काय असेल? वा. आणि परत प्लांट टिश्यूचा मी एक सांगले की दुसरा तुम्ही सांगता. कॉम्प्लेक्स टिश्यू. परत आता माहित नाही कॉम्प्लेक्स, अजून एक सांगले की तुम्हाला येते. कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये झायलम. अरे तुम्ही येऊ नका क्लासला, तुम्ही बंद करा. सिंपलचे 3 येतात. हा बंद कर. एक आहे फी, नाही फी नंबर नशीब बंद कर, काय फायदा नाही. काय माहिती, पॅरेंकायमाटस. दुसरा कोलाइन. जास्तच अभ्यास दिसला. तिसरा कोणता आहे? ओके, मेनेल असते बरं. स्क्लेरनकायमाटस टिश्यू डेड असते. जय हिंद झालेला आहे. ओके, एवढं समजलं. आता मी हे नंतर घेणार आहे, कारण की आपली चालली कहाणी प्लांट चालली. म्हणजे पॅरेंकायमाटस, कोलेनकायमाटस, स्क्लेरनकायमाटस. कोणाला प्रश्न नाही असेल सर हे कुठून आलं, आपलं चाललंय काय, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. जो अँथर म्हणलाय ना तो याच्यापासून म्हणलाय. कोणापासून? पॅरेंकायमाटस. ठीक आहे, समजलं. मग पॅरेंकायमाटस टिश्यू आहे. पॅरेंकायमाटस काय? टिश्यू. बघा. Okay, the parenchymatous tissue surrounded by the single layer of the epidermis. Dermis, derma म्हणजे लेयर. ओके, आता प्लांटचं झालंय. इपिडर्मिस, एंडोडर्मिस आणि मेसोडर्मिस. इपी, मिझो, एंडो 3 असतात. सगळ्यात बाहेरचं म्हणजे इपी, अपर लेयर. इपी म्हणजे काय? अपर, दॅट इज द इपिडर्मिस. एवढं आलं लक्षात? ठीक आहे, मी सोबत लिहितो कारण की परत काय वाढणार आहे, त्याच्यामुळे ते एक पॉईंट नोट करत जातो. तुम्ही काहीच लिहायचं नाही, तुम्ही फक्त बघायचं. स्ट्रक्चर. मी पहिल्या दिवशी खूप छान अक्षर चाललं होतं माहिती आहे. स्ट्रक्चर ऑफ अँथर. बॅच संपले म्हणून अक्षर आहे ना तुम्हाला, त्यातला पहिला पॉइंट स्ट्रक्चर ऑफ अँथर चालू आहे. थोडा डब्बा टाकू त्याला. त्यातला पहिला जो पॉइंट आहे, अँथर इज सराउंडेड बाय पॅरेंकायमाटस सेल्स और टिश्यू. ओके, म्हणजे आता पूर्ण वाक्य जसं त्याला थोडंसं रीड करून आपण लिहिलं. देन हा अँथर is represented by group of
पॅरेन्कायमॅटस जिवंत आहेत का रे? आहे ना. पॅरेन्कायमॅटस टिश्यू सराउंडेड म्हणजे सराउंडेड बाय काय? इपिडर्मिस. बघा लक्ष द्या, म्हणजे आपण अँथरचं शिकायला मग आपल्याला दोन गोष्टी समजल्या. अँथरच्या सगळ्यात बाहेरचं म्हणजे इपिडर्मिस आणि त्याच्यामध्ये जे टिश्यू प्रेझेंट आहेत ते टिश्यू कोणते आहेत? पॅरेन्कायमॅटस. 3 टिश्यू असतात, त्याच्यातले हे जिवंतवाले कोणते? पॅरेन्कायमॅटस. ओके, हे टिश्यू कोणामध्ये प्रेझेंट आहेत? अँथरमध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे बरं. मी वन टाइमच शिकवतो, नंतर बोलत नाही, नंतर मी तुमच्याकडून वाचून घेतो. पुढे आणि हा या ठिकाणचा जो इपिडर्मिस आहे ना तो सिंगल लेअर आहे. कोणतरी इपिडर्मिस दॅट इज द सिंगल लेअर. एकच आवरण असेल. कोणाचं रे? इपिडर्मिस. ओके, डर्मा म्हणजे तुम्हाला कळाले लेअर. पुढे बघा, अँथर इज जनरली म्हणजे सामान्यपणे जनरली डायथेकस. त्याला म्हणले डायथेकस. डाय म्हणजे ठेका म्हणजे ठेका म्हणजे अरे यार, ठेका म्हणजे ज्याला 2 लोब असतात. ठेका म्हणजे काय? 2 लोब. समजलं? हा एक लोब, हा 2 लोब. समजलं? दॅट इज द ठेका. म्हणून जो अँथर असतो तो डायथेकस असतो. कसा असतो? डायथेकस. डाय म्हणजे 2, ठेका म्हणजे लोब. समजलं? त्याला अँथर कसा आहे? डायथेकस. अँथर इज जनरली डायथेकस. याला म्हणतात हॅव्हिंग किती लोब? आहेत का 2 लोब? तुम्ही इथे डायग्राम मध्ये जरी बघितलं ना, असं डायग्राम बघू, आहेत का 2 लोब? इकडचं तोंड, तिकडचं 2 तोंडी. तुमच्या भाषेमध्ये अरे नाही, 2 लोब आहेत. खरं तर 2 लोब आहेत. ठीक आहे. अँड याच्यामध्ये किती या ठिकाणी पॉड्स आहेत? पॉड्स 4 पॉड्स आहेत. किती? 4. बघा इथे एक आहे, तुम्हाला दिसणार नाही, डोळ्याला मोठे करा. इथे एक आहे, 2, 3, 4. याला म्हणून याला म्हणतात टेट्रा. काय झालं पुढे ना? टेट्रा ना. टेट्रा म्हणजे 4. मोनो म्हणजे 1, बाय आणि डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5. अरे 7. ओके, बस झालं. ठीक आहे, 2 लोब. आणि याला म्हणतात टेट्रास्पोरॅन्जिएट. दॅट इज टेट्रास्पोरॅन्जिएट. काय म्हणतात त्याला? टेट्रास्पोरॅन्जिएट. म्हणजे अँथर विषयी तुम्हाला 2 गोष्टी समजल्या सर. करता 4 गोष्टी समजल्या. मी एक सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे अँथर म्हणजे पॅरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट असतात, त्याच्या भोवती सिंगल लेयर्ड इपिडर्मिस प्रेझेंट असते. ओके, बरोबर आहे ना. तिसरा पॉइंट म्हणजे हे डायथेकस असतात, त्याला 2 लोब असतात, 2 तोंडी असल्यासारखं. आणि चौथा पॉइंट म्हणजे हे टेट्रास्पोरोफाइट किंवा स्पोरंजिएट, त्याला फक्त टेट्रास्पोरंजिएट म्हणतात. समजलं एवढं? ओके, मग मला सांगा, डायथेकस होतं ना, एका थेकस मध्ये किती पॉड्स असतील? 2. म्हणून त्याला म्हणायचं ईच मोनोथेकस अँथर कंटेन्स 2 त्याला म्हणायचं पोलन सॅक. सॅक म्हणजे पिशवी. सिंपली भाजीपाला नाही गेला, पिशवी घेऊन जात्या. ओके, पिशवी घेऊन जाते, त्याच्यात काय टाकते आपण? भाजीपाला जे गेला ते. तसंच आता यांच्याकडे पिशवी आहेत आणि त्याच्यामध्ये टाकतात पोलन, म्हणून त्याला म्हणले पोलन सॅक. म्हणून त्याला काय म्हणले? पोलन सॅक. म्हणजे मोनोथेकस मध्ये किती आहेत? 2 पोलन सॅक. माझा सिंपल क्वेश्चन, in each anther how many pollen sacs are present? 4. बरोबर आहे? how many pollen sacs are present? ओके, समजलं? नंतर कळलं आपल्याला. in a diathecus anther. आता समजलं, डाय म्हणजे 2, थेका म्हणजे lobes. diathecus anther there are how many pollen sacs? 4 pollen sacs are present. Therefore it is called as a tetrasporangiate. That is called as tetrasporangiate. And the heterogeneity सांगितलं तुम्हाला arises when hypodermal cells get transformed into the archaeopodial cells. एक थोड्या वेळाने सांगा. आता आपण कन्फ्युजन क्रिएट करू नये. ओके, पॉइंट लिहायला सुरू करूया. चालेल? घ्या दिवस नाव. दुसरा पॉइंट काय नोट करू? कोण सांगेल मला? दुसरा पॉइंट कोणी सांगेल? ते कोणी मायकल? ओके, जनरली anther is diathecus. That is having 2 lobes. त्याच्यामध्ये 2 lobes आहेत.
तीसरा पॉइंट, इट कंसिस्ट ऑफ द, आता मी तेवढं नाही करत, मी काय करतो माहिती का, इन डायथिकियस anther 4 colon काय आहे colon sac are present. बरोबर आहे. डायथिकस पॅन्थर मध्ये 4 कोलन सॅक्स प्रेझेंट असतात, इन विच कोलन ग्रेन्स डेव्हलप, इन विच कोलन ग्रेन्स डेव्हलप. त्याच्यामध्ये काय डेव्हलप आले रे, कोलन ग्रेन्स डेव्हलप आले, ग्रो अँड डेव्हलप होतात. ते कसं आहे तेच तर आपल्याला शिकवायचं आहे. एवढं अँथर एवढं सोपं नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. चला 3 पॉईंट नोट करायचे मुलांना आणि मुलींना. इन डायथिकस अँथर 4 कोलन सॅक्स आर प्रेझेंट, इन विच कोलन ग्रेन्स आर डेव्हलप. व्यवस्थित लिहायचं, सुंदर हस्ताक्षर. तुझं नाव काय? त्रिवेदी विद्या. असं लिहा जे तुम्हाला नंतर कळवा, मलाच विचारायला सगळे कळा असं नाही बघा म्हणून. काय पुस्तक नोट केलं. 4 साख आहेत म्हणून त्याला म्हणतात टेट्रास्पोरोंची. झालं का? गेलं की पाठ करायचं बरं. रोहन घरी गेल्यावर वाचला नाहीस तू आज काल? काही करायचं, एक वेळेस जेवण करू नका पण वाचा. माहिती आहे तुम्ही करताय जेवण, पण वाचायला किती वेळ लागेल? हो गया. स्पीड वाढवायची बरं. मला शांत एक थांबा वाटतं, माहिती आहे का? शिकवा वाटते तर चालूच राहा वाटते. कसा गेला संडे? सुकू ना? माळेगावला गेलता? मी संध्याकाळी गेलो. झोप कोण काढलंय का ते सांगा मला, ते विचारायचं. संध्याकाळी झोप, संध्याकाळी म्हणजे संडेला झोपी जातात ना बरेच. असं होत नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. पडलं तर काय होणार आहे, ते माझं नुकसान होणार आहे. तुम्हाला लागलं तर काय होणार आहे? ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात? मग पॅरेन्कायमॅटस टिश्यू. ओके, परत तीच कहाणी. इपिडर्मिस बोललाच ना थोडा. इकडे बघा, हा अरे बसून नाही, उभा टाकून भारी वाजते बरं ऐका. म्हटलं की मला माहित आहे, रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ हे नसलंय का? ऐक म्हण. अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेन्कायमॅटस टिश्यू. टिस्टिस
करणार सराउंडेड बाय epidermis that is single layer. Generally anther is dithecous, that is having two lobes. In dithecous anthers, four pollen sac, very good, are present in which pollen grain develop, that is tetra sporozoa. पप्पाला कोण पप्पाला अरे पोरं तुझ्या घेऊन कर पप्पाला घेऊन यायचं आता बघ मी 15 तारखेपर्यंत सगळ्याला मोबाईल येणार आहे नंतर पॅरेंटला मला भेटू घालायचं बिकॉज मी असा मारतो मला अभ्यास नसला मी खरं सांगतो प्रेमानं एक लेकरू माझी बहीण जरी शिकली नाही तर दुसरी बहीण आधी मायाबी जरी शिकली दोघे जणी शिकल्या तरी बकवास झालं पण अभ्यास पाहिजे असं काय आपल्याला लेखले भाडे द्यायची गरज आहे बाकी तर ओके आहे ना देऊ भाडं कुठे तर नोकरी करतो हाय काय माने जेसीबी वर जागा आहे का ट्रॅक्टरवर चला लक्ष द्यायचं अभ्यास करायचा आज रीडर घेतला 130 रुपये देऊन घेतला मी 130 आणि कोणी रीडर घ्यायचं नाही मी रोज शब्द देणार 20 शब्द 5 मॅथमॅटिक्स मॅथ्स कशाचे राहतात ते 4 सब्जेक्ट आहेत ना मला फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ पण विचारणारे नागेश सर आहेत ना लय मार्क खरं सांगा विचारायला नागेश सर असतात मी रोज शब्द देणार किंवा मे बी त्यांनीच देतील रोज शब्द पाठ करून शिकायचे आणि त्याच्याकडून जर शिकायत माझ्याकडे आली ते दार बंद होते दार बंद झाले की कळते मी खूप वाढ बघायला बरं लय दिवस झाले की एखाद्या गटर तिकडे लेकरू इकडे आणून मारायला घटना असेल नाही बघू का आता जाऊ द्या टीएस काय असते रे टीएस म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ दोन प्रकारचे सेक्शन असतात तुम्ही केक दोन पद्धतीने कापू शकता ओके एक उभा एक मस्ती असेल तर आडवा समजा तुम्हाला मी एक व्हिडिओ बघला होता त्या व्हिडिओ मध्ये काय म्हटलं त्या केकला कट करायचंय तुम्हाला असा केक आहे केक मला एचडी काढावं लागेल म्हणून आपल्याकडे एचडी म्हणतो त्याला काय म्हणतात 3D काढावं लागेल सपोज तुम्ही समजा हे केक समजते ना आता खायला मागायचं नाही त्याला काय म्हटलं त्या केकला कट करायचं 8 भागामध्ये किती भागामध्ये 8 पण तुमच्याकडे फक्त 3 ट्रायल आहेत किती ट्रायल आहेत 3 तर तुम्ही ब्रेक कसं करशाल तर पहिल्यांदा असं ब्रेक करा पहिल्यांदा असं किती तुकडे झाले दुसऱ्यांदा असं ब्रेक करेल तिसऱ्यांदा 6 नाही माहिती मधातून गेले हे आता आडवं ओके हे जे 2 होते ना ते आर कॉल्ड ॲज द वर्टिकल सेक्शन उभे आणि हा कोणता आहे ट्रान्सवर्स सेक्शन मग आपल्याला या ठिकाणी जे काय कापायचं आहे तांदे काय कापायचे ट्रान्सवर्स सेक्शन कोणाला अँथर अँथरला ट्रान्सवर्स म्हणजे उभं सॉरी ट्रान्सवर्स कापलं म्हणजे उभं कापलं तर अँथर तुम्हाला असा दिसतो कसा दिसतो असा हा ओरिजिनल असल्यासारखा ओके डायथिकस आहे टीएस म्हणून आपल्या इथे हेडिंग सुद्धा आहे टीएस दॅट इज नोन ॲज अ ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द अँथर ओके ऐका The archeoporial cells divides into the inner sporogenous cells and outer primary parietal cells. ठीक आहे प्रत्येक गोष्ट सांगेल लक्ष द्या archeoporial cells काय असतात सांगेल मी that divides into the 2 भागामध्ये डिवाइड होतात एक आहे inner sporogenous cell दुसरा असतात outer primary parietal cell parietal म्हणजे बाहेरच्या साइडचे सिंपली parietal म्हणजे बाहेरच्या साइडचे inner म्हणजे आजच्या साइड ओके म्हणजे आर्चिओपोरियल सेल डिवाइड होतात 2 भागामध्ये पहिला इनर स्पोरोजेनियस सेल आजच्या साइड बाहेरच्याला नाव आउटर द्यायला पाहिजे तर त्यांनी काय म्हटलं तयार पडले द प्रायमरी परायटल सेल असं का कारण की ह्याच्यापासून अजून परत डिव्हिजन होते आणि अनेक वॉल तयार होतात ते बघायचं स्पोरोजेनियस सेल फॉर्म्स द स्पोरोजेनियस टिश्यू तुम्हाला प्रश्न पडला असेल सर स्पोरोजेनियस काय आहे पडला नसेल ना स्पोरोजेनियस टिश्यू म्हणजे असे टिश्यू जे स्पोर तयार करतात स्पोरोजेनियस सेल्स म्हणजे कोणते टिश्यू किंवा सेल्स जे काय तयार करणार आहे पोलन ग्रेन काय एक्सपोर आहे ना हवेमध्ये जाते ना असं स्पोरोजेनियस स्पोर्स तयार करण्यासाठी जे टिश्यू काम करतात त्याला म्हणायचं स्पोरोजेनियस टिश्यू ओके each cell of the sporogenous tissue is capable of giving rise to the microspore tetrad म्हणजे प्रत्येक सेल
याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की तो एक टेट्राड तयार करतो. हे जे स्ट्रक्चर दिसेल ना तसं प्रत्येक जण एक एक तयार करू शकतो. मायक्रोस्पोर टेट्राड. आणि परायटल सेल अंडरगो डिव्हिजन टू फॉर्म द म्हणलं की हे मानतात बाहेरचे निघाले दे फॉर्म अ वॉल लेअर अँड द वॉल ऑफ नेट सगळं समजेल फक्त लक्ष द्या. द वॉल ऑफ द मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर्स. किती लेयर्स असतात? 4 लेयर्स. कोणकोणते बघा. सगळ्यात बाहेरचा एपिडर्मिस, त्याच्यानंतर एंडोथेलियम, त्याच्यानंतर मिडल लेयर, त्याच्यानंतर टॅपेटम. काय टॅपेटम? 4. आता एक एक वाचून दाखवतो मग आपण तिकडे जाऊ. तिकडे म्हणजे माहिती आहे ना तिकडे ते माझं नाव येतं म्हणजे क्लासचं नाव येतं बघा. एपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर. एपिडर्मिस काय बाहेरचा आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर आहे. ओके. ते कशापासून बनले? टॅब्युलर ट्यूब लाईक फ्लॅटेड सेल्स पासून बनले. त्याच्यानंतर एंडोथेलियम आहे. हा सब एपिडर्मल. एपिडर्मिसच्या खाली सब ते सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसच्या खाली सब सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असते. पीएस आहे पोलीस सब इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टरच्या खाली असते ना म्हणून तसं एपिडर्मिसच्या खाली असते ते सब एपिडर्मिस. ओके. असं काय झालं तुला? कसला आहे सर? एंडोथेलियम इज द सब एपिडर्मल लेयर मेड अप ऑफ द Endothelium is a subepidermal layer made up of radially elongated cells. सांगेल फायबर टेक्निक्स. एंडोथेलियम त्याच्या खाली आहे. त्याच्यानंतर आहे मिडल लेयर. तिसऱ्या नंबरचा लेयर आहे कोणता? मिडल लेयर. आणि हे एकदम थिन वॉलला बनलेला असतो आणि सगळ्यात मध्ये असतो टॅपेटम. चला बघूया. जाऊत मला की इकडे यायचं मार खातो सर. ओके. आर्ची मला आहे ना स्पेलिंग बघूया थोडा. विश्वास पाहिजे ना म्हणजे माझ्यावर म्हणालो आरचे स्पोरियल झालं पाठ 2 मिनिटासाठी. किती वाजले? कमी. असं कसं काय अचानक म्हणजे एवढा लेट झोपली होतीस ना? खरं सांगायचं मग खरंच कारण सांग. असं कसं विषय म्हणजे लवकरच आर्ची स्पोरियल सेल्स याचे 2 प्रकार पडतात हा. पहिला आणि दुसरा. पहिला जे असतो दॅट इज द इनर मोस्ट किंवा आपण इनर मोस्ट. ओके. स्पोरोजेनियस. कोणते? स्पोरोजेनियस टिश्यू समजलं. आणि दुसरा असतो परायटल. परायटल म्हणजेच कोणते? आउटर. बाहेर बाहेर टाकून देतात आउटर. ह्याच्यापासून काय तयार होतं मी आत्ताच सांगतो. अजून माझ्या नावानं अँथरची वॉल तयार होते. अँथरची घराच्या बाहेर आपण इटा टाकून देतात म्हणजे त्याच्यावर काय म्हणतात? बाहेरची भिंत बांधते की मधली बांधते? कंपाऊंड बांधते की नाही? तेव्हा अँथरची वॉल परायटल आउटर आर्चिओप्सिलियर सेल्स पासून बनलेली असतात. ठीक आहे. आणि हे कुठं असतात? ते टिश्यू दे आर प्रेझेंट इन द अँथर मध्ये. ओके. आता इथं बघा ह्याच्यापासून डिव्हिजन होते आणि याच्यापासून 4 जण तयार होतात. किती जण तयार होतात? 4. 4 कोणते तुम्ही बघा लक्षात द्या. पहिला जो आहे तो म्हणजे एपिडर्मिस. एपी म्हणजे बाहेर म्हणजे आउटर. ओके. दुसरा एंडोथेलियम. कोणता आहे? एंडोथेलियम. ओके. याच्यामधले जे सेल्स असतात ना ट्यूबुलर असतात. मी सांगतो ते ट्यूबुलर सेल असतात. रेडिट मध्ये असते बरं हे हलवा नाहीये. तिसरा मिडल. याच्यामध्ये रॅडियल सेल प्रेझेंट असतात. मिडल लेयर. त्याच्यामध्ये सेल्स कसे प्रेझेंट असतात? रॅडियली सेल्स प्रेझेंट असतात. काय असतं सांगतो. आणि अतिशय महत्वाचा म्हणजे हे सगळं जे होईल ज्या ठिकाणी आपल्याला थांबायचं या टॉपिक विषयी पॉइंट तो म्हणजे टॅपेटम. हा सगळ्यात इनर मोस्ट आहे. इनर मोस्ट लेयर ऑफ द अँथर. आणि ह्याच्यानंतर जे असतात ते कोण असतात? पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. ते काय प्रेझेंट असतात? पोलन ग्रेन्स. ओके. तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. दॅट इज द आर्चिओस्पोरियल. त्याच्यामध्ये 2 इनर दॅट इज स्पोरोजेनियस टिश्यू. परायटल. परायटल पासून वॉल तयार होते. एपिडर्मिस पासून आउटर. एंडोथेलियम पासून ट्यूबुलर. मिडल लेयर पासून रॅडियली असतात. टॅपेटम इनर मोस्ट. प्रत्येकाचं काहीतरी काम आहे. ओके. आताच सांगून टाकतो ह्याचं काय काम आहे. हे ती काहीच नाही बॉडीगार्ड. हे प्रोटेक्शनचं काम करतात. ते काय करतात? प्रोटेक्शनचं काम करतात. आणि हा एक माणूस आहे ना आईसारखं काम करतो. म्हणजे त्या पोलन ग्रँडची आईचं काम कोण करते? हे टॅपेटम. खायला पिण्याचे. ठीक आहे. नरिशमेंट करते. काय करते? नरिशमेंट.
नरिशमेंटला मराठीत काय म्हणतात? पोषण करणे, पालन पोषण करणे. मग त्या पोलन ग्रेन्सचा पालन पोषण कोण करणार आहे? टॅपेटा. ओके चला लिहून घ्या. कुठे होते आपण? जसं लिहिलं तसं लिहा बाई. आता लय म्हणजे मला लिहिलं. कुठे लिहिलं? किती लिहायचं? TS आन्सर आहे ना? हे लिहिलं? आता हे कसं लिहिलं? त्याच्यामध्ये जागा नाही का? अरे हे TS मधलंच आहे. तर वाक्यामध्ये देतो तुम्ही लिहिता? नाही आता सांगतो. चौथा पॉईंट. त्यातला चौथा पॉईंट आहे ना? ओके हा त्याच्यातला पहिला पॉईंट. हा हेडिंग TS ऑफ मला सांगत जाय बरं, कारण की ते शिकवताना मी काय करतो हे अलग फॉर्मॅट मध्ये समजून सांगावं लागतं. लिहिताना मात्र ते आपल्याला कशाच्या फॉर्मॅट मध्ये लिहावं लागतं? TS ऑफ म्हणजे घरच्या असलं, म्हणजे घरी कोणीच नाही, सोयरे बिरे नसले की आपण किती कसलं बी मनासारखं वागतं. बाहेरून कोणी आलं मग किती पाणी घ्या, पाणी हवंय का तुम्हाला? आणि जर कोणी नसलं घरचे, आई पाणी पाहिजे मला पाणी दे, सोयरे आलं तर मम्मी पाणी आणून देऊ का? तसं नाही तुमचं घरात. हे होय आपले कोणी नसताना आणि हे होय सोयरे आले. मग आता एक आता मला लिहावं लागते. मला लई फील होते माहिती का, ते काय एवढं लिहित बसायला आहे ना, पाठ होऊन गेले. सांगताना काय वाटलं पण लिहिताना मात्र ठीक आहे. म्हणून याला ट्रान्सफर सेक्शन ऑफ कोणाचं चाललंय? नंतर प्रश्न येते फी कशाची घ्यायला. बघ उमरदरी कर, उमरदरी एकाचे पैसे सोडणार नाही पण सांगायला होतं. चला पहिला एवढा पॉईंट लिहून देतो. फास्ट तुमचं मी लिहित बसा, मी लिहितो. माझा बघून लगेच लिहू नका, मी काही होईना पण चुकलं की मी डायरेक्ट करतो. 2 मिनिट थांबा. अजून माझ्या नावानं ARCHE आर केमिस्ट्री म्हणावं लागतं. आर स्पोरियल, आरचे स्पोरियल टिश्यूज and consist of artificial tissue. They divide into 2 groups. Parietal म्हणजे बाहेरच्या साईडचे, parietal म्हणजे बाहेरच्या साईडचे. Parietal that is the outer cells form काय फॉर्म करतात? Antherची wall, anther wall, and inner cells redivide into 4 walls of anther. हाँ लिया लिया. आता मी काय करतो, खाली लिहिताना मी प्रत्येक वॉलचं देतो. आज तो अभ्यास करायला की वॉल ऑफ एंटर पहिली वॉल. दोघं मी वेळात करायला मला outer wall of anther is epidermis, which helps in protection of pollen grains. It is made up of tabular cells. Tabular म्हणजे अरे ट्यूबुलर अलग झालं, टॅब्युलर अलग झालं म्हणून नसतं मी बघला. हां हा देख के बघून सांगलीस ना, कुठे तर बघलीस पण बघून सांगितलीस पक्क ना? अगोदर सांगत होतं का? बरं सांगलंय हो सर बघा त्या ओके काय अडचण. तू सांगितलंस मी सांगितलं एवढं काय त्याला. हां हे बघ
टॅब्युलेटेड म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये असा. आणि याला दुसरं नाव काय? फ्लॅटेंड. दॅट इज फ्लॅटेंड म्हणजे फ्लॅट, सपाट असणार आहे. ओके, तर टेन्शन घ्यायचं नाही. इट इज मेड अप ऑफ टॅबुला, दॅट इज अ फ्लॅट. बघ तुझं बिंदी नाव लिहू आता, फ्लॅटेंड सेल्स. पुढचं तुम्हाला लिहावं लागेल कारण माझा टाइम झाला. बाकीचं तू द्या. काय अडचण कोणाला समजायलंय? शब्द मी देतो, ग्रुपला टाक. मला शब्द पाठ पाहिजे ना. छान अभ्यास करायचा एकदम. जेवढं दिलंय तेवढं रेग्युलर करायचं, रेग्युलर न चुकता. काल पेपर छान दिलेत बरेच जणांनी, 12 जणांनी पेपर दिले. पुढच्या संडेचा आतापासूनच अभ्यास करा. हाच पेपर माझं तर हाच आहे, जे चालू आहे तेच. आता फाळून आणू नका, भेटला थोडं मारतो. झालं.